मित्र हो नमस्कार. मी बघितला एक अद्भुत चित्रपट कांतारा 2. यात मुख्य भूमिकेत आहेत ऋषभ शेट्टी, रुक्मिणी वसंत, जयराम, गुलशन देवैया, प्रकाश धुमीनाथ इत्यादी. आपल्याला माहितीच आहे की हा चित्रपट 2022 साली आलेल्या कांताराचा प्रिक्वेल आहे. यात पंजुर्ली या देवाप्रमाणेच गुलिगा आणि इतर काही देवांच्याही कथा दाखवल्या आहेत. चित्रपट अतिशय स्वच्छ मनाने, धार्मिक दृष्टीने आणि सामाजिक संदेश देण्याच्या उद्देशाने तयार केला आहे हे ठळकपणे दिसते. चित्रपट पहिल्या मिनिटापासूनच एक जबरदस्त पकड घेतो, जी किमान 10 मिनिटं तरी तशीच राहते. यात कथेची पार्श्वभूमी रंजकरित्या सांगितली आहे. आपण जर बघणार असाल तर सुरुवातीचा एकही मिनिट चुकवू नका, कारण त्याचा संबंध नंतरच्या कथेशी जोडला आहे. यातले बरेचसे सीन अतिशय भव्य, नेत्रदीपक आणि खरे वाटणारे असे आहेत. कथा थोडीशी गुंतागुंतीची आहे, पण काहीतरी भन्नाट बघायचं म्हटल्यावर कथेत दम आणि ट्विस्ट तर हवाच ना. ते इथे भरपूर प्रमाणात आहे. आता कांतारा म्हटल्यावर तुम्हाला पटकन काय आठवते? तर ती भूताकोलाची प्रथा, बरोबर ना? त्यातही चित्रपट आपल्याला निराश करत नाही, उलट थोडं जास्तच देतो. म्हणजे यात पंजुर्ली गुलिगासोबत अजूनही काही आहे. आता ते काय आहे त्यासाठी चित्रपट बघावा लागेल. गुंतागुंत सोडली तर याची कथा अगदी साधी आहे. यात काही जंगलात राहणारे लोक आहेत, जे जंगल वाचवण्यासाठी प्राणाची बाजी लावायलाही मागे पुढे बघत नाही. तर दुसरीकडे जंगलाबाहेरची राजाची माणसं, जी जंगलात जे काही दडलंय ते मिळवण्याच्या प्रयत्नात आहे. आता आपापलं इप्सित साध्य करायला कोण कुठल्या थराला जातं ते हे चित्रपट खूप रंजक पद्धतीने दाखवतो. यात जमेच्या बाजू भरभरून आहेत, जसे राजवाड्याचे, जंगलाचे आणि इतर भव्य सेट्स. खरी वाटेल अशी तुंबळ हाणामारी, काही गमतीशीर दृश्य, म्युझिक आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ऋषभ शेट्टीची ॲक्टिंग. खास करून जेव्हा त्याच्या अंगात येतं तेव्हा तो भूतो ना भविष्यती असा अनुभव प्रेक्षकांना देतो. आणि त्याचं ते रौद्र रूप बघून प्रेक्षकांनाही वन्स इन अ लाईफटाईम असं काहीतरी आपण बघतोय याची अनुभूती होते. ह्यात एक गाणं आहे ज्यात त्या काळाच्या धार्मिक आणि सांस्कृतिक गोष्टी दाखवल्या आहेत. ते गाणं संपूच नये असं वाटतं. जसे पूर्वी म्हणतात ना, शैव आणि वैष्णव वाद होता आणि मग कालांतराने वाद नको म्हणून शिवाला आणि विष्णूला एकत्र करून हरिहर नावाची एक नवीन मूर्ती तयार केली गेली, जेणेकरून वाद मिटेल आणि सर्व एकोप्याने राहतील. तसे काहीसे या गाण्यात करण्यात आले आहे, जे खूप सुंदर पद्धतीने दाखवले आहे. खटकणाऱ्या गोष्टींबाबत बोलायचे झाले तर काही VFX किरकोळ वाटतात, म्हणजे इतर VFXच्या तुलनेत. चित्रपट मध्ये जरा भरकटलेला वाटतो, पण 10 मिनिटांनंतर पुन्हा रुळावर येतो. काही संवादांमध्ये शब्द आजच्या टपोरी भाषेतले वापरले आहेत, जे थोडे खटकतात. सीन जुन्या काळातला आहे तर शब्द पण जुने वाटावे असेच वापरायला हवे होते. शेवटाच्या थोडं आधी असं वाटतं की आता चित्रपट संपेल, पण मग एक ट्विस्ट येतो जो नसता घेतला तरी चाललं असतं, पण तो येतो आणि चित्रपट अजून पुढे काही मिनटं खेचला जातो. अर्थात कंटाळवाणा कुठेही होत नाही. बाकी जास्त काही निगेटिव्ह बोलण्यासारखं नाही आहे यात. रुक्मिणी वसंत, जयराम, प्रकाश धुमीनाथ या सर्वांनी छान काम केले आहे. विलनमध्ये गुलशन देवैया भाव खाऊन गेला आहे. त्याने लक्षात राहील अशी ॲक्टिंग केली आहे. काही सीन्समध्ये अचानक काही चांगल्या गोष्टी दिसतात, जसे मंदिर उभारणीसाठी लोकांनी केलेली मेहनत, शिल्पकार कसे चिन्ह हातोडीने मंदिराच्या स्तंभांवर नक्षीकाम करताय इत्यादी. अशा बऱ्याचशा पॉझिटिव्ह गोष्टी चित्रपटात आहेत. असो, मी कांतारा पार्ट 2 ला देईल 10 पैकी 8 मार्क्स, कारण पहिल्या कांताराने तुमचे जर 100% पैसे वसूल केले असतील तर हा चित्रपट तुमचे 300% पैसे वसूल करणार आहे. शिवाय आताच्या कंटेंटच्या तुलनेने हा चित्रपट शेकडो पटीने चांगला आहे. बाकी तुम्ही हा चित्रपट बघितला असल्यास तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.